श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये बुधवारी सकाळी एक मोठी घटना घडली। जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर यांना कारमध्ये बसवून त्यांचं अपहरण करत बेदम मारहाण करण्यात आली। यानंतर काँग्रेसने एक दिवसीय प्रचार बंद करत आत्मक्लेश आंदोलनाचा पवित्रा घेतला। पाहूया। मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याचं अपहरण, नेत्याला गाडीत कोंबून मारहाण, आरोपीचा व्हिडिओ समोर आल्यानं नवा ट्विस्ट। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर यांना कारमध्ये बसवून त्यांचं अपहरण करत बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे। आरोपींनी गुजर यांना टिळकनगर परिसरातील निर्जन स्थळी नेऊन मारहाण केली। गुजर हे सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना सकाळी 7च्या दरम्यान कारमधून आलेल्या आरोपींनी त्यांना मारहाण केल्याची माहिती आहे। त्यांना बळजबरीनं कारमध्ये बसवत अपहरण करण्यात आलं। यानंतर आता मारहाण करणाऱ्यांनी यामागचं कारण सांगितलंय। गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा अपहरणकर्त्यांचा आरोप, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप, शिवप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी गुजर यांचं अपहरण केल्याचा दावा। अहिल्यानगर या ठिकाणी झालेली ही घटना आजची पहिली घटना नाही। काँग्रेसकडून उभ्या राहणाऱ्या 2 नगरसेवक पदाच्या उमेदवारांना रात्री अटक केलं जातं, त्यांना कस्टडीत टाकलं जातं, त्यांना मारहाण केल्या जाते आणि मध्यरात्री त्यांना पोलिसच त्यांच्या गाडीत बसवून हे एकदा माजी खासदार सुजय विखे पाटलांकडे घेऊन जातात, एक वेळेला राधाकृष्ण विखे पाटलांकडे घेऊन जातात आणि त्या ठिकाणी दमदाटी केल्या जातात। दरम्यान या घटनेनंतर काँग्रेस पक्षाचे आमदार हेमंत ओगले, काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी नगरपालिकेसमोर आंदोलन सुरू केलं। आरोपींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे। गुजर हे सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना सकाळी 7च्या दरम्यान कारमधून आलेल्या आरोपींनी त्यांना मारहाण केली। त्यांना बळजबरीनं कारमध्ये बसवत अपहरण केलं। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले। निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेसच्या 3 उमेदवारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। त्यांना अर्ज माघारीसाठी दणकविण्यात आल्याचं ओगले यांचं म्हणणं आहे। गुजर यांचं अपहरण करणारे आरोपी हे स्वतःला हिंदुत्ववादी सांगतात, मात्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार ओगलेंनी दिली आहे। तर काँग्रेस पक्षानं श्रीरामपुरातील आपला प्रचार थांबवला। निवडणूक ही दहशतीच्या बळावर लढवली जात आहे असा आरोप काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाणे यांनी करत यामागे पालकमंत्री विखे पाटील असल्याचा थेट आरोप त्यांनी केलाय। आज जे काही चाललेलं आहे एकदम चुकीचं चाललेलं आहे, त्याचा आम्ही निषेध करून आज निवडणुकीचा पूर्ण प्रचार थांबवलेला आहे। आम्ही कुठेही प्रचाराला जाणार नाही आणि ज्यांना असं वाटतंय की इथं लोकशाही टिकवावी तर त्यांनी हे करणं चुकीचं आहे। त्यांना दडपशाहीच्या मार्गाने ही निवडणूक न्यायची आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतोय। गुन्हे दाखल करायच्या अगोदर एका माजी खासदाराकडे लोणीला घेऊन गेले आणि फॉर्म विड्रॉ करा अशा प्रकारची दडपशाही त्यांनी केलेली आहे। तर या निवडणुकीशी काही घेणं नाही, परंतु जी प्रवृत्ती आहे ही थांबली पाहिजे याचा निषेध करण्यासाठी आणि ज्या समाजकंटकांनी ही घटना केलेली आहे त्यांना जास्तीत जास्त कडक शासन झालं पाहिजे। काँग्रेसचे पदाधिकारी या घटनेवरून चांगलेच आक्रमक झाले। तसेच श्रीरामपूर नगर परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं। आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाणे यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्या आंदोलनात सहभागी झाले होते। अपहरणकर्ते हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी काँग्रेस आंदोलकांनी केली आहे। तर गुजर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान श्रीरामपूर पोलीस या घटनेनंतर तत्काळ ॲक्शन मोडवर येत गुन्ह्यातील काही संशयितांची धरपकड सुरू केली आहे। पोलिसांनी या गुन्ह्यात 6 जण असल्याचं निष्पन्न केलंय। त्यातील 3घांसह अपहरणात वापरलेली कार ताब्यात घेतल्याचं समोर आलंय। दुचाकीवर 2 अपहरणकर्ते होते, ते सचिन गुजर यांचा माग काढत होते। श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत थेट काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचं अपहरण झाल्यानं निवडणूक खूपच संवेदनशील बनल्याचं चित्र आहे। या घटनेमागे मोठं राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेसकडून होत असला तरी मारहाण करणाऱ्यांपैकी एकाचा कबूलनामाच समोर आलाय। श्रीरामपूर नगर परिषद निवडणुकीच्या कॉर्नर बैठकीत
काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय. शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या रागातून आपण मारहाण केल्याचं शिवप्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर आगे यांनी सांगितले. तर गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण जामीन देखील घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आम्हाला महाराजांचा अपमान सहन होणार नाही एवढंच, आणि याच्यापेक्षा दुसरं तिथं काही नाही. आणि किडनॅपिंग केलं असं ते सोशल मीडियावर व्हायरल करू राहिले, हे चुकीचं आहे. मी शिवाजी महाराजांसाठी केलंय, 2 फटके त्याला मारले तर मारलेच, मी खोटं बोलणार नाही. जे केलंय ते मान्य करणार सगळ्या सोशल मीडियावर अख्ख्या श्रीरामपुरात. आणि काय दाखल करायचं ते करा, पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करा, काय करायचं ते करा. मी जामीन सुद्धा घेणार नाही. महाराजांसाठी मी सर्वस्वी काही पण करील. माझा जीव पण अर्पण आहे महाराजांसाठी. महाराजांच्या चरणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी चंदू आगेचा जीव हा अर्पण आहे. त्याच्यामुळे मी घाबरत नाही कोणत्या गुन्ह्याला. काय करायचं ते काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचं अपहरण तसेच मारहाण प्रकरणानं वेगळं वळण घेतल्यानं हा विषय आता छत्रपती शिवरायांच्या पुतळा उभारणीवर जाऊन पोहोचलाय. 40 वर्षांची शिवरायांच्या पुतळ्याची मागणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी पूर्ण करत मागील महिन्यात या ठिकाणी अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय. याचाच धागा पकडून सध्या नगर परिषद निवडणुकीत प्रचार केला जात असल्याचं समोर आलंय. सध्या काही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून पोलीस अधिक तपास करतायत आणि त्यातून सत्य समोर येईल. मात्र ऐन निवडणुकीच्या धामधुमीत वातावरण तापल्याचं पाहायला मिळते. गोविंद साळुंखे, लोकशाही मराठी, शिर्डी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.